नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये. आपल्या मैत्रिणींनी खूप सारे ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी आरीवर्कचा कोर्स घेतलेला आहे. काहींनी जे फोटो पाठवले प्रॅक्टिसचे, खूप छान प्रॅक्टिस त्यांची त्या करतायत ते. पण काही जणांना काही प्रश्न आहेत, तर त्याचं उत्तर म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही जी नीडल आहे ती जे नीडल टाकतात ना, तेव्हा ते नीडल टाकल्याच्या नंतर त्यांचा प्रश्न आहे की हा जो धागा आहे आपल्या कपड्याचा तो त्याच्यामध्ये अडकतो. कपड्यामध्ये धागा अडकतो त्याचं कारण आहे हे जे सुईचं नाक आहे ना, ते जेव्हा तुम्ही ही जी सुई खालून वरती घेता तेव्हा ते नाक असं करता तुम्ही. आपल्याला हे असं टाकायचं आणि असंच वरती उचलायचं, पण तसं न उचलता काय होतं तुमच्याकडून हे असं उचललं जातं. त्याच्यामुळे हे जे नाक आहे ना, ह्याचं तोंड असं वरती येतं आणि साहजिकच त्याच्यामध्ये कपडा अडकला जातो. जसं की समजा आता ही सुई आहे, ही आता आपण वरती काढणार. आता ही जर अशीच वरती काढली तर काहीच प्रॉब्लेम नाही, सरळ आहे ना, कारण की हे प्लेन आहे. पण हे जे नाक आहे हे नाक असं होतं आणि प्लस तो असा तिरका होतो. त्याच्यामुळे काय होतं, हे आपण समजूया की हे कापड आहे आणि हा कपड्याचा धागा जो आहे ना तो त्या नाकामध्ये अडकला जातो आणि त्याच्यामुळे ते आपला जो हा थ्रेड आहे त्या थ्रेडबरोबर तो जो कापडाचा जो धागा आहे तो सुद्धा वरती येतो. तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, अगोदर तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ही जी सुई आहे ना सारखी अशी टाकायची काढायची, टाकायची काढायची, अशी प्रॅक्टिस करायची आहे. अशी प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला ते वरती खाली असं करणं जमेल. आणि त्यानंतर मग ही जी सुई आहे जसं मी व्हिडिओमध्ये शिकवलं तसंच करायचं आहे. असं टाकायचं आहे, हा जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये अडकवायचा आहे आणि अलगद असा वरती उचलायचा. कपड्याच्या इथे जेव्हा आपलं असं वाटतं की आता ही सुई निघणार तेव्हा अशी गोल फिरवायची. ती गोल फिरवल्यामुळे काय होतं, आपला जो थ्रेड आहे ना तो थ्रेड आपला वरती येतो आणि त्याच्यानंतर तो बाकीचा जो एक्स्ट्राचा थ्रेड आहे तो असा खाली खेचायचा आणि जितका पाहिजे तितका ठेवायचा. आता जर तुमचं वर्क इथे आहे तर तुम्हाला हे जे सुईचं नाक आहे ते ह्या साईडला करायचं आहे आणि वर्क करायचं आहे. पण समजा तुमचं वर्क वरच्या साईडला आहे तर त्या साईडला सुईचं नाक येईल अशा पद्धतीने वर्क करायचं. आता समजा माझ्या साईडला मी घेते तर सुईचं नाक असं आपल्या साईडला आहे, म्हणजे तुलिपची जी नीडल आहे त्याचं, आणि त्याच्यामध्ये जरीचा थ्रेड आपण अडकवलेला आहे पहा. आणि त्यानंतर तो खाली टाकायचा आणि खालचा जो धागा आहे तो राऊंड करायचा. आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की कपड्याच्या वरती ही नीडल निघणार आहे तिथपर्यंत आलं ना की हळूच त्याला गोल करायचं. त्याच्यामुळे ती जो धागा आणि वापस त्याला पुढे करायचं. त्याच्यामुळे आपला जो कपडा आहे, कपड्याचा जो धागा आहे ना तो याच्यामध्ये अडकत नाही. पहिले 2 दिवस अवघड जाणार, पण मी सांगते तसं तुम्ही केलात ना तर काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. फक्त काय करायचं आहे, ज्या साईडला तुम्हाला वर्क करायचं आहे त्या साईडला नीडलचं जे नाक आहे ते पाहिजे. सुई खाली करायची, खालतून जो थ्रेड आहे तो गोल फिरवायचा आणि सुई वरती येण्याच्या अगोदर गोल फिरवायचे आणि वापस पुढे करायचे. बस इतकंच करायचं आहे. खूप इझी आहे, तुम्ही कराल. जर तुम्हालासुद्धा आरीवर्कचा कोर्स करायचा आहे, बेसिक कोर्स आहे, 299 रुपये किंमत आहे. तुम्हाला करायचा असेल तर नंबर देते मी, त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. पूर्ण 30 दिवसाचा कोर्स तयार केलेला आहे, टेलिग्रामवरती तुम्हाला मिळेल. काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.